आणि आता बातमी दिल्लीतून। दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले। दिल्लीमध्ये उष्माघाताने आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय। 5 ते 6 दिवसांपासून उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे आणि त्यामुळेच या उपाययोजना करण्यात येत आहेत। अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेची प्रचंड अशी लाट आहे आणि त्यामुळे उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी अनेक रुग्णालयांमध्ये आता स्वतंत्र वॉर्ड तयार केले जात आहेत। मी सध्या राजधानी दिल्लीतल्या आरएमएल म्हणजेच राम मनोहर लोहिया रुग्णालयामध्ये आणि या ठिकाणी एक सुसज्ज असा वॉर्ड जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे, जेणेकरून ज्या रुग्णांना उष्माघाताचा त्रास होईल त्या रुग्णांवर त्वरित असे उपचार केले जावेत। कारण आतापर्यंत दिल्ली आणि एनसीआर मध्ये जवळपास 9 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। सध्या या वॉर्डमध्ये कुणी दाखल नाही, मात्र आपण पाहिलं तर हे 2 बाथ टब जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। म्हणजे उष्माघातामुळे अचानकपणे उष्णतेचा प्रचंड असा त्रास होतो सगळ्या रुग्णांना, त्यामुळे पाण्यासह हे बाथ टब जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर रेफ्रिजरेटर म्हणजेच हिमप्रशीतक जे आहे ते देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर हा देखील एक वेगळा बेड आहे, म्हणजे अगदी एखाद्या प्लास्टिकच्या फुग्याप्रमाणे हा तयार करण्यात आलेला आहे, जेणेकरून त्या रुग्णाला बेडमध्ये घातल्यानंतर त्याला म्हणजे पूर्णपणे तो थंडगार होईल किंवा त्याला जो म्हणजे स्ट्रोक जो बसलेला आहे, उष्माघात जो झालेला आहे त्याच्यावर लगेच इलाज करता येतील। इतर जी मशिनरी आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहतोय। अशा पद्धतीने ही सुसज्ज अशी एक लॅब किंवा जो वॉर्ड आहे तो तयार करण्यात आलेला आहे आरएमएल हॉस्पिटलमध्ये। आणि अनेक अशा खाजगी असतील सरकारी असतील अशा रुग्णालयांमध्ये अशा पद्धतीचे हे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून उष्माघाताचा त्रास झालेल्या रुग्णांवर त्वरित उपचार व्हावेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।